हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मका पनीर चीज पराठा रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी खूपच चविष्ट आणि अप्रतिम लागते. पराठा बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ चीजी आणि खूपच टेस्टी लागते. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. साहित्य: एक कणीस घेतलेले आहे मक्याचे कणीस पण म्हणतात, फक्त कणीस पण म्हणतात. पनीर 200 ग्राम, कोथिंबीर, चीज 1 स्लाइस, लसूण, आलं, लाल तिखट, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि काळी मिरी पावडर, 2 कांदे, लोणी. मसाल्यामध्ये धनिया पावडर, सब्जी मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, जिरे पावडर, हळद आणि चाट मसाला घेतलेला आहे. आणि कसुरी मेथी. कणीस मका आपण सोलून घ्यायचा आहे अथवा असे दाणे काढायचं. हे आपण उकडून पण शिजवून पण घेऊ शकतो. तर मी अशा प्रकारे तव्यामध्ये भाजून घेते. तवा गरम झालेला आहे. आधी छान पसरून घ्यायचं आधी व्यवस्थितपणे, मग भाजून घ्यायचा अशा प्रकारे. असंच भाजून गरम गरम खाल्लं तरी ते पण खूप टेस्टी लागतं. तर अशा प्रकारे हे बघा भाजून घेतले. मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मी प्लेटमध्ये काढते. कांदे बारीक चिरून घ्यायचं आणि सगळे सेपरेट मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. मी सगळं एकत्रितपणे मिक्सर करते. फूड प्रोसेसरमध्ये कांदा, मका भाजलेले, कोथिंबीर, आलं खिसून घालते. बघा आलं खिसून घातलं, लसूण, पनीर, सगळे मसाले, चिकन मसाला, गरम मसाला, धनिया, जिरे पावडर, हळद, कसुरी मेथी, चाट मसाला सगळे आपण व्यवस्थित घालायचं आहे. लाल तिखट नंतर घालते. लाल तिखट आणि हळद. तर चीजचं 1 स्लाइस अशा प्रकारे आता आपण मिक्सर करून घेते. मिक्सर करून घ्यायचं. सगळे सेपरेट मिक्सर करून तुम्ही एकत्रित करू शकता नंतर हाताने व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. आता मी लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर परत एकदा मिक्सर करून घेते. हे बघा आता मी बाउलमध्ये काढते. गव्हाचं पीठ आधीच मळून ठेवले होते. स्टफिंग तयार झालेलं आहे. गव्हाचं पीठ पण छान सॉफ्ट झालेलं आहे. आता गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा अजून थोडं गरम होईपर्यंत आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. पिठाचा एक गोळा घ्या, तो हलकासा लाटून घ्या. त्यामध्ये तयार केलेले मका पनीरची स्टफिंग भरा आणि सावकाश बंद करून पुन्हा हलक्या हाताने पराठा लाटायचं. हळूवारपणे आपण पराठा लाटून घेणार आहोत.
पराठा लाटून झालेला आहे. गरम तव्यामध्ये टाकून असं भाजून घ्यायचं आहे. तूप अथवा तेल काही लावू शकता तुम्ही, तुम्हाला जे आवडतं. मी लोणी लावून भाजून घेते. थोड्या वेळाने हळूच पराठा पलटा. त्यावर तूप अथवा तेल लावा. दोन्ही बाजूनी पराठा छान गोल्डन खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा, दुसऱ्या साईडला सुद्धा मी लोणी लावून दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी बाकीचे पराठेही तयार करून घ्यायचे आहे. हे झालेलं आहे तयार. खूप छान टेस्टी लागते. दुसरा पण तयार आहे. अशा प्रकारे बाकीचे पराठेही तयार करून घ्या. आता गरमागरम मका पनीर चीज पराठा सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही पराठा दही, लोणचं किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता. नक्की करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.